नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज करंट अफेअरचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 23 ते 30 जून 2024 या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 23 ते 30 जून या आठवड्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये बघूया. मार्क रूट यांची कोणत्या संघटनेच्या महासचिवपदी निवड होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नाटो. मित्रांनो, मार्क रूट यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी ही निवड होणार आहे. मित्रांनो, मार्क रूट हे नेदरलँड देशाचे पंतप्रधान आहे. हा देखील पहिला पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ओम बिर्ला यांची सलग कितव्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दुसऱ्यांदा. मित्रांनो, ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी ही निवड झालेली आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात 3 पॉइंट आहे, ते देखील महत्त्वाचे आहे, ते आपण एक एक करून जाणून घेऊया. ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेले 6वे अध्यक्ष आहे. पहिला पॉइंट लक्षात असू द्या, तर भारतीय राज्यघटनेच्या लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तरतूद कलम 93 या कलमात आहे. हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या, तर 18व्या लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची निवड झालेली असून ते कोटा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हा तिसरा पॉइंट या ओम बिर्ला यांच्या संदर्भात लक्षात असू द्या. मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. नोट डाऊन करून ठेवा. आणि आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्ही एका नवीन करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हरमप्रीत सिंग. मित्रांनो, हरमप्रीत सिंग यांची पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदी ही निवड करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत वर्गामध्ये कोणत्या जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकाचे प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, जळगाव. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक अभियानाअंतर्गत वर्गामध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकाने प्रथम क्रमांक हा पटकावलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारत आणि कोणत्या देशामध्ये ई मेडिकल व्हिसा सेवा सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, बांगलादेश. मित्रांनो, भारत आणि बांगलादेशमध्ये ई मेडिकल व्हिसा सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, चीन. मित्रांनो, हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार चीन देश हा प्रथम क्रमांकावर आहे. तर या हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार आपला प्यारा भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. हा देखील पहिला पॉइंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. विश्व शिल्प परिषदेने भारतातील कोणत्या शहराला विश्व शिल्प शहराचा दर्जा दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, श्रीनगर. मित्रांनो, विश्व शिल्प परिषदेने भारतातील श्रीनगर शहराला विश्व शिल्प शहराचा दर्जा दिलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशातील कोणत्या शहराला युनेस्कोने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून मान्यता दिलेली आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोझिकोड. मित्रांनो, देशातील कोझिकोड शहराला युनेस्कोने भारताचे पहिले साहित्यिक शहर म्हणून मान्यताही दिलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय इलेक्ट्रिक लिमिटेड BELच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मनोज जैन. मित्रांनो, भारतीय इलेक्ट्रिक लिमिटेड BELच्या अध्यक्षपदी आता मनोज जैन यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रायगड. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्याची घोषणाही केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 JP नड्डा. मित्रांनो, देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी आता JP नड्डा यांची निवड ही झालेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्याचे नाव बदलून केरळम करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 केरळ. केरळ राज्याच्या विधानसभेने राज्याचे नाव बदलून आता केरळम करण्याचा ठराव हा मंजूर केलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. गुप्तचर विभाग IB प्रमुखपदी तपन कुमार डेका यांना किती वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वर्ष. मित्रांनो, गुप्तचर विभाग IBच्या प्रमुखपदी आता तपन कुमार डेका यांना 1 वर्षाची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. तर यांची नियुक्ती आता 2025 पर्यंत असणार आहे. हा महत्त्वाचा पॉइंट लक्षात असू द्या. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. गुप्तचर विभागाचे प्रमुख हे तपन कुमार डेका आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अण्वस्त्र खरेदीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका. मित्रांनो, अण्वस्त्र खरेदीत अमेरिका देश हा प्रथम क्रमांकावर आहे. तर आपला भारत देश हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. हा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2024ची थीम काय आहे? या 2024च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाची थीम आहे ऑप्शन क्रमांक 3 लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट. ही या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाची 2024ची थीम आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप सिंह खरोला. मित्रांनो, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA महासंचालकपदी आता प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही नॅशनल टेस्टिंग एजन्सीची निर्मिती नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आलेली असून उद्देश होता देशभरात विविध प्रवेश परीक्षांचे आयोजन करणे. तर या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. ही सर्व माहिती लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्यातील सर्व ITI मध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व ITI मध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेली आहे. महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही घोषणा केलेली आहे की राज्यभरातील सर्व औद्योगिक तंत्रज्ञान संस्था ITI मध्ये आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये संविधान मंदिर स्थापन केले जाणार आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरलेला आहे?
तर या गोलंदाजाचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 पॅट कमिन्स. मित्रांनो, T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आहे. त्याने हा किताब पटकावलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणाच्या हस्ते फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रॅक ट्रॅव्हल प्रोग्रामचा शुभारंभ करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमित शहा. अमित शहा यांच्या हस्ते फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्रामचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्ट ट्रॅव्हल प्रोग्राम भारतातील 21 विमानतळांवर राबवले जाणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 के राधाकृष्णन. केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारण्यासाठी के राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती ही स्थापन केलेली आहे. मित्रांनो, सार्वजनिक परीक्षा या परीक्षांमध्ये अयोग्य माध्यमांना प्रतिबंध करण्यासाठी 2024 कायदा हा देशात 21 जून 2024 पासून लागू करण्यात आलेला आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे रोजच्या रोज तुम्ही बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, आपण घेत असलेले सर्वच करंट अफेअरचे प्रश्न हे रोजच्या रोज बघण्यासाठी तुम्ही ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.